पालघरच्या वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक, समुद्रात ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। मात्र ड्रोन सर्वेक्षण जवळपास पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा। पुण्यात जलसंपदा विभागाच्या जमिनीबाबत मोठा घोटाळा झाल्याचा दावा। कोट्यवधींची जमीन टेंडरविना खासगी कंपनीला दिल्याचा आरोप। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज घेणार राज ठाकरेंची भेट। हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक झाल्याने भेट। राज ठाकरेंना समजावण्यात भुसेंना यश येणार का याची उत्सुकता। हिंदी सक्तीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची आज बैठक। भाषा सक्तीविरोधी लढ्यातील समन्वय समितीशी करणार चर्चा। हिंदी भाषेच्या सक्तीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। हिंदी सक्तीवरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची एक वाक्यता नाही। पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर मुख्यमंत्री ठाम, तर चौथीपर्यंत हिंदी शिकवण्याला अजित पवारांचा विरोध। शक्तीपीठ महामार्गावरून सामनातून सरकारवर ताशेरे। ड्रीम प्रोजेक्टचं दुसरं पाप, शक्तीपीठ माफ करणार नाहीत। समृद्धी महामार्गाचा दाखला देत सरकारवर निशाणा। राज्यात वीज स्वस्त होणार। पहिल्यांदाच एका वर्षात 10% तर पुढच्या 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले MERCचे आभार। छत्रपती संभाजीनगरमधून ड्रग्सची मुंबई आणि गुजरातला विक्री। बवन खान हा आरोपी पुरवठा करत असल्याचं समोर। अनेक व्यवहार बिटकॉईनद्वारे केल्याची माहिती। सर्व 5 आरोपींना पोलीस कोठडी। मुंबई, ठाणे आणि कोकणात मुसळधार पावसाचा अलर्ट। 2 दिवसांपासून किनारपट्टी भागात पावसासाठी पोषण वातावरण। अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। आज दुपारी 1च्या सुमारास मुंबईतील समुद्राला सर्वात मोठी भरती। समुद्रात 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार। यंदाच्या मोसमातील ही सगळ्यात मोठी भरती। आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद, तर नामदेव महाराजांची पालखी अंबाजोगाईत दाखल होणार। संत ज्ञानोबांच्या पादुकांचं आज निरास्नान, तर अंबाजोगाईत नामदेव महाराजांच्या पालखीचं अश्व रिंगण। पुढील आठवड्यात अमेरिका इराणशी पुन्हा चर्चा करणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। अणु कार्यक्रम संपवण्याची करणार मागणी। मेक्सिकोमधील इरापुआटो शहरात अंधाधुंद गोळीबार। 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी। गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।